नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज कच्च्या हळदीचे लोणचे म्हणजेच ताज्या हळदीचे लोणचे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. कच्च्या हळदीचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो ताजी हळद म्हणजेच कच्ची हळद, 50 ग्रॅम आले, 4-5 हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त, पाव वाटी धने, पाव वाटी मोहरी, पाव वाटी बडीशोप, 15-20 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा, 2-3 चमचे मीठ किंवा आवश्यकतेनुसार, 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त, 2 लिंबांचा रस किंवा 3-4 चमचे, 1.5 वाटी तेल. हळद आणि आल्याचे साल काढून घेऊ. याप्रमाणे सर्व साल काढून घ्यायची. हळद आणि आले स्वच्छ धुवून पंख्याखाली 2-3 तास सुकवून घेतले. नंतर हळदीचे आणि आल्याचे साल काढून घेतले. याप्रमाणे सर्व तुकडे करून घ्यायचे. हळद आणि आल्याचे तुकडे करून घेतले. मंद गॅसवर सर्व वस्तू भाजून घेऊ. मोहरी भाजून झाली, त्यातच बडीशोप टाकायची, धने टाकायचे, जिरे, काळी मिरी. गॅस बंद केला. सर्व वस्तू भाजून झाल्यात काढून घेऊ. मेथी भाजून घेऊ. मेथी गरम कढईतच 2 मिनिट भाजून घेतली. गॅस बंदच आहे. मेथी काढून घेऊ. सर्व वस्तू गार झाल्यावर मिक्सरला भरड करून घ्यायच्या. कढईत 1.5 वाटी तेल टाकलं. हळद परतून घेऊ. आलेही टाकून घेऊ. गॅस फुल आहे. फुल गॅसवर हळद आणि आलं परतून घ्यायचं. लोणचं बनवण्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार तेल वापरू शकतो. मी येथे शेंगदाणा तेल वापरलं. हळदीच्या मिश्रणातून तेल सुटायला लागलं. गॅस बंद करायचा. हिंग टाकून घेऊ. ओवा टाकल्या. मिरच्यांचे तुकडे टाकले. मिरची पावडर टाकली. मीठ टाकलं. मेथी दाणे टाकले. मिक्सरला सर्व वस्तू भरड करून घेतल्या. त्याही आता टाकून घेऊ. सर्व एकजीव करून घ्यायचं. लोणच्याचं मिश्रण एकजीव करून घेतलं. हे मिश्रण 2-3 तासापर्यंत थंड होऊ द्यायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात 3-4 चमचे लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस टाकल्यामुळे लोणचं खराब होत नाही. लोणच्याची चव वाढते. लिंबाचा रस लोणच्यामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. हळदीचं लोणचं
औषधी असल्यामुळे दिवसातून अर्धा किंवा 1 चमचा आपण खाऊ शकतो. आपलं हळदीचं लोणचं तयार झालं. 2-3 तास झालेत. लोणचं गार झालं. लिंबाचा रस टाकून घ्यायचा. लोणच्यात लिंबाचा रस एकजीव करून घेऊ. हे लोणचं आपण लगेच खाऊ शकतो. हे लोणचं वर्षभर टिकतं. लोणचं काचेच्या बरणीत भरून घेऊ. बरणीला सुती कापड बांधायचा. 7-8 दिवसापर्यंत झाकण लावायचं नाही. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.